विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. लक्षात घ्या 2025 हे वर्ष संपलं आहे, परंतु जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांकरिता आता जे आर्थिक वर्ष किंवा जे कॅलेंडर वर्ष आहे 2025 यामधील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्याला आपण या ठिकाणी वन लायनर स्वरूपात उजाळा देणार आहोत. पुढील 20 मिनिटांमध्ये 2025 वर्षातील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या सर्व आपण बघून घेणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, जल सकारात्मक दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. 8 डिसेंबर 2025 रोजी सार्क या संघटनेच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झालीत? उत्तर आहे 40 वर्ष. आणि सार्क ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्याचा जर फुल फॉर्म येत असेल तर खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान हरिमोह शक्ती लष्करी सराव 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? राजस्थान या ठिकाणी. राजस्थानची जी कॅपिटल आहे ती आहे जयपूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या योजनेने एकाच महिन्यात 45,911 सौर कृषी पंप बसून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. तर याचा राईट आन्सर आहे मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना. पुढील प्रश्न, 2024-25मध्ये भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या 10 स्मारकांमध्ये ताजमहाल कितव्या क्रमांकावर आहे? तर तो आहे पहिल्या क्रमांकावर. पुढील प्रश्न, महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक म्हणजेच वुमेन पीस आणि सिक्युरिटी इंडेक्स 2025-26 नुसार कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर तो आहे डेन्मार्क. यानंतर भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत आहे 131व्या क्रमांकावर. नेक्स्ट, भारत 8 ते 10 डिसेंबर दरम्यान 20व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन कोठे करणार आहे? तर तो करेल लाल किल्ला या ठिकाणी. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर माझा बोलण्याचा स्पीड जर आपल्याला कमी वाटत असेल तर तो यूट्यूबचा स्पीड आहे तो तुम्ही 1.25x किंवा 1.5x करून बघू शकता. महाराष्ट्राच्या नवीन महाधिवक्ता पदी कोणाची नियुक्ती झाली? उत्तर आहे मिलिंद साठे. पुढे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला? उत्तर आहे वीरेंद्र सराफ. यानंतर पुढे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 9 डिसेंबर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उषा जानकी रामन यांची. पुढे, भारत कोणत्या देशाकडून हेरॉन MK2 UAV खरेदी करत आहे? इस्रायल. भारतीय जीवन विमा मंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे रामकृष्णन चंदर. पुढे, असीम मुनीर यांची कोणत्या देशाचे संरक्षण दलाचे पहिले प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर पाकिस्तान. यानंतर पुढे, भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत रेलोस करारावर स्वाक्षरी केली? तर तो देश आहे रशिया. मोफत वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका किंवा पहिले शहर कोण बनणार आहे? तर ती महानगरपालिका आहे मीरा भाईंदर महानगरपालिका. पुढे, पहिल्या फिफा शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? ते आहे डोनाल्ड ट्रम्प. भले त्यांना नोबेल प्राईज नाही भेटलं परंतु त्यांनी फिफा शांतता पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. बिग बॉस 19च्या परवाचे विजेते कोण आहे? तर तो आहे गौरव खन्ना. पुढे, एक गाव एक पानवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ज्यांचे नुकतेच निधन झाले? तर ते आहे बाबा आढाव. नेक्स्ट, दरवर्षी मानवी हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 10 डिसेंबर रोजी. द 11th आवर अ क्विंटेट ऑफ स्टोरीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत सलमान रश्दी. पुढे, अलीकडेच भारताच्या कोणत्या संस्थेने फायटर एअरक्राफ्ट एस्केप सिस्टीमची यशस्वी चाचणी घेतली? तर ती संस्था आहे DRDO म्हणजेच डिफन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. पुढे, 2025ची पृथ्वी शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे गांधीनगर. पुढे, 2025चा ISSF पीपल चॉईस मेन्स ॲथलीट अवॉर्ड कोणी जिंकला? जोरावर सिंग संधू यांनी. आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खाली कमेंट करा. पुढे प्रश्न बघूयात. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2025मध्ये कोणते विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे? तर ते आहे चंदीगड विद्यापीठ. नेक्स्ट, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती करण्यात आली कलिकेश सिंग देव यांची. नेक्स्ट,
आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये 19वा सदस्य म्हणून कोणता देश सामील झाला आहे? उत्तर आहे रशिया. परप्लेक्सिटी AIचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. ग्लोबल ह्युमन सोसायटीकडून ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती कोण ठरले? उत्तर आहे अनंत अंबानी यम. पुढे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 11 डिसेंबर रोजी. भारतीय लष्कराचे पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर ते करण्यात आलं अरुणाचल प्रदेश या ठिकाणी. SIR अंतर्गत मतदार पूर्णपणे डिजिटायझेशन करणारे पहिले राज्य कोणते? तर ते आहे राजस्थान. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? उत्तर आहे डॉक्टर मृदुला गर्ग. जेरुसलेम मास्टर 2025 बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे अर्जुन एरिगेसी याने. पुढे, फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिपचे 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे लँडो नॉरिस याने. भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या पुस्तकाचे प्रकाशन कधी झाले? 9 डिसेंबर 2025 रोजी. नुकतेच भारतातील कोणता सण युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट झाला आहे? तर तो आहे दिवाळी. पेटा इंडियाने कोणत्या शहराला 2025मधील सर्वात शाकाहारी अनुकूल शहर घोषित केले आहे? तर ते शहर आहे कोलकाता. पेटा इंडियाचा 2025चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे अभिनेत्री रवीना टंडन. दरवर्षी युनिसेफ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 11 डिसेंबर रोजी. स्क्वॉश विश्वचषक 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? चेन्नई या ठिकाणी. 10 वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल कोणाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये स्थान मिळाले? तर ते आहे नितीश कुमार. 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा 6 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान कोठे पार पडला? तर तो पडला आहे पंचकुला हरियाणा या ठिकाणी. अलीकडेच कोणत्या देशाने नवीन व्हिसा कार्यक्रम सुरू केला आहे व त्याला ट्रम्प गोल्ड कार्ड असं नाव दिलं? उत्तर आहे अमेरिका. पुढे, देशातील पहिल्या हायड्रोजन इंधन सेल पॅसेंजर बोटीचे व्यावसायिक परिचालन कोठे झाले आहे? उत्तर आहे वाराणसी नमो घाट या ठिकाणी. महिला सुरक्षेसाठी कोणत्या राज्यात नवीन अभया ब्रिगेड पोलीस युनिटची घोषणा करण्यात आली? उत्तर आहे बिहार. नेक्स्ट, शेतीमध्ये सौर ऊर्जेच्या वापरात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. 3 वेळा इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला? उत्तर आहे गगनजीत भुल्लर. जगातील सर्वात तरुण फेडरेटेड बुद्धिबळपटू कोण बनला आहे? उत्तर आहे सर्वज्ञ सिंग कुशवाहा. तसेच लक्षात घ्या, जर आपल्याला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर लक्षात घ्या, आपल्याकडे जानेवारी ते डिसेंबर 2024 तसेच ते जानेवारी ते डिसेंबर 2025च्या PDF फाईल तुम्हाला भेटून जातील. त्यासोबत टेस्ट देखील भेटेल. सोबत पुस्तक लेखक, सण आणि उत्सव, नृत्य प्रकार, ऑपरेशन, निर्देशांक पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाची योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा प्रश्न, रामसर स्थळे, वारसा स्थळे, JI टॅक्स, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, महत्त्वाच्या शिखर परिषदा, अर्थसंकल्प आणि जनगणना हे सर्व तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहे. सोबत तुम्हाला खालील टॉपिकवर 5 ऑनलाईन टेस्ट भेटेल, ज्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांच्या टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर असे एकूण 5000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 199 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. याकरिता तुम्हाला ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप डाउनलोड करावं लागेल आणि हा कोर्स परचेस करावा लागेल. ॲप डाउनलोड करणे आणि कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. अगदी माफक फीमध्ये तुम्हाला हा कोर्स प्रोव्हाइड केला जातो आहे. तुम्ही करंट अफेअर 100 हा जर कोड यूज केला तर 100 रुपये डिस्काउंट देऊन तुम्हाला हा कोर्स फक्त 100 रुपयात मिळणार आहे. तर आजच विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. होरी हब्बा हा पारंपरिक उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कर्नाटक. कॅपिटल आहे बंगळुरू. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन कधी झाले? 12 डिसेंबर 2025 रोजी. आशियातील पहिले संरक्षित शाही पक्षी अभयारण्य पुनर्जीवित करण्यासाठी कोणत्या राज्याने चराईचुंग महोत्सव आयोजित केला? आसाम. टाईम मासिकाने 2025चा CEO ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडले? नील मोहन यांना.
झेक प्रजासत्ताकचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आंद्रेस बाबिज यांची. नुकतेच अंदमान आणि निकोबार बेटांमधील कोणत्या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा व मोहन भागवत यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? श्री विजयपुरम या ठिकाणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने 2027च्या जनगणनेसाठी किती कोटींच्या बजेटला मंजुरी दिली आहे? तर ते बजेट आहे 11,718 कोटी रुपयांचं. मनरेगा या योजनेचे नाव बदलून आता ही योजना कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे? तर ते नाव आहे पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना. युनेप अर्थात संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम 2025चा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? उत्तर आहे सुप्रिया साहू यांना. यानंतर पुढे सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन ग्लोब हेरायझन पुरस्कार कोणाला विद्यार्थ्यांनो प्रोव्हाइड करण्यात आला? तर ते आहेत अभिनेत्री आलिया भट्ट यांना. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस कधी साजरा करण्यात येतो? 14 डिसेंबर रोजी. पुढे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना 2025चा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार मिळाला? तर ते आहेत 36. 2020मध्ये गलवान येथे चीनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात 20 सैनिकांच्या स्मरणार्थ भारताने कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक उद्घाटन केले? उत्तर आहे लडाख. यानंतर पुढे पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा मार्च 2026मध्ये कोठे आयोजित केली जाणार आहे? तर ती केली जाणार आहे आपल्या भारतात. पुढे उच्च न्यायालयाच्या वकील परिषदांमध्ये महिलांसाठी किती टक्के राखीव जागा ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले? 30% जागा. शतकानुशतके जुनी पागडी व्यवस्था रद्द करण्यासाठी स्वतंत्र नियामक चौकट लागू करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे? उत्तर आहे चंद्रपूर. तब्बल 17 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला WWE सुपरस्टार जॉन सिना याने नुकतेच खेळामधून निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो अमेरिकेचा खेळाडू आहे. पुढे प्लिनिओ नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर ते आहे समीर सुमैया. नुकतेच भारत दौऱ्यावर असलेला लिओनल मेसी हा कोणत्या देशाचा फुटबॉल खेळाडू आहे? उत्तर आहे अर्जेंटिना. नुकतेच इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ते करण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर ती करण्यात आली संगीता बरुआ यांची. यानंतर पुढे कोणत्या देशाने 14 वर्षांखालच्या मुलींना शाळेत हिजाब किंवा बुरखा घालण्यावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. अलीकडेच घोषित करण्यात आलेली येलो लाईन कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? उत्तर आहे इस्रायल आणि गाझा. द बँकर या प्रतिष्ठेच्या नियतकालिकाकडून देण्यात येणारा ग्लोबल बँक ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला? उत्तर आहे DBS बँक. पुढे 15 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पदाची शपथ घेऊन केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले? तर ते आहे राजकुमार गोयल. आणि जेवढेही प्रश्न बघतोय ते अगदी क्वालिटी प्रश्न बघतोय. परीक्षेत तुम्हाला यातूनच प्रश्न विचारलेले दिसतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करा, ज्याने आम्हाला मोटिवेशन भेटेल की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. पुढे डिसेंबर 2025मध्ये नव्यानं घोषित करण्यात आलेले सिरीसर तलाव हे रामसर स्थळ कुठे आहे? तर ते आहे राजस्थान या ठिकाणी. राजस्थानची कॅपिटल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे, तर खाली कमेंट करा. यानंतर पुढील प्रश्न, डिसेंबर 2025 रोजी नव्यानं घोषित करण्यात आलेले कोपरा जलाशय हे रामसर स्थळ कुठे आहे? तर ते आहे छत्तीसगड या ठिकाणी. सध्या डिसेंबर 2025पर्यंत भारतात किती स्थळे आहेत? तर ती आहेत एकूण 96. पुढील प्रश्न, HPV लस मोफत प्रदान करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले? तर ते आहेत तामिळनाडू. तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई. चिली देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर ते आहेत जोसे अँटोनियो कास्ट.
नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मेरी योजना नावाचे पोर्टल सुरू केले? उत्तर आहे उत्तराखंड. पुढील प्रश्न, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ते आहेत नितीन नवीन यांची. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला? उत्तर आहे मनीष रायचौधरी यांना. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा दिलीप व्ही चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? अरुण खोपकर यांना. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर ते आहेत लीला चितळे. पुढे, रोजगार हमी योजना देणारे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन म्हणजेच VBG रामजी ही विधेयक लोकसभेत कोणी मांडले? तर ते मांडले शिवराज सिंह चौहान यांनी. पुढे, 15 डिसेंबर 2025 रोजी आलेल्या शक्तिशाली वादामुळे कोणत्या देशातील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची 24 मीटर उंच प्रतिकृती कोसळून नष्ट झाली? तर तो देश आहे ब्राझील. ICCकडून नोव्हेंबर 2025चा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? शेफाली वर्मा यांना. IPL 2026मध्ये सर्वात महागडा म्हणजे 25.20 कोटी खेळाडू कोण ठरला? तर तो आहे कॅमरॉन ग्रीन. परंतु लक्षात घ्या, ज्या BCCIच्या नवीन पॉलिसी ठरल्या आहेत त्यानुसार जे फॉरेन खेळाडू आहेत त्यांना मॅक्झिमम 18 कोटी रुपये भेटतील आणि बाकीची जी उर्वरित अमाऊंट आहे ती कोणाला भेटेल? तर BCCIच्या वेलफेअरमध्ये ती अमाऊंट ॲड होणार आहे. यानंतर पुढे, दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस कधी साजरा केला जातो? 18 डिसेंबर रोजी. भारतातील कोणत्या शहरात फुटबॉलपटू लिओनेल मेसीचा 70 फूट उंच पुतळा उभारण्यात आला? कोलकाता या ठिकाणी. पुढे, भारतातील पहिले ISO प्रमाणपत्र मिळवणारे शिक्षण मंडळ कोणते आहे? तर ते आहे बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्ड. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला प्रकल्प महादेव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो आहे फुटबॉलशी संबंधित. पुढे, $600 अब्ज संपत्तीचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती कोण? ते आहे एलॉन मस्क. नुकतेच नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने आपला सर्वोच्च पुरस्कार ग्रेट ऑनर निशान देऊन सन्मानित केले आहे? तर तो देश आहे इथिओपिया. यानंतर पुढे, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी कोणत्या शहराला राज्याचा 23वा जिल्हा बनवण्याची घोषणा केली? उत्तर आहे हान्सी. ऑस्कर 2026साठी भारताकडून कोणत्या चित्रपटाचे नामांकन देण्यात आले? होमबाउंड. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या क्रीडा मंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आली होती? तेव्हा म्हणजे त्यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा तुरंत अजित पवारांकडे देण्यात आली. आता कोणाकडे क्रीडा मंत्रिपद आहे? आपण खाली कमेंट करू शकता. पुढे, त्यांच्याकडे कोणतं होतं? तर क्रीडा मंत्रिपद होतं. द इकॉनॉमिक टाईम कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड 2025मध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सायरस पुनावाला यांना. दरवर्षी गोवा मुक्ती दिवस कधी साजरा केला जातो? तर 19 डिसेंबर रोजी. राजस्थानमधील दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरील देशातील पहिल्या 8 पदरी बोगद्याची लांबी किती? 4.9 किलोमीटर. पाकिस्तानातील कोणत्या शहरातील विद्यापीठांमध्ये संस्कृतचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे? तर ते आहे लाहोर युनिव्हर्सिटी. अलीकडेच कोणते राज्य नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले? तर ते आहे मध्य प्रदेश, कॅपिटल भोपाळ. ओमान देशाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द फर्स्ट क्लास ऑफ ओमान या सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? नरेंद्र मोदी यांना. नुकतेच केंद्र सरकारने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवून किती टक्के करण्याची विधेयकाला मंजुरी दिली? 100%. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? झारखंड. त्याचा कॅप्टन कोण होता? तर ईशान किशन. त्याने त्यामध्ये चांगला खेळ केला. ईशान किशनने सेंचुरी पण केली, त्यामुळे त्यांना T20 वर्ल्ड कपमध्ये देखील स्थान देण्यात आलं आहे. यानंतर पुढे, राम सुतार यांना कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले? वर्ष 2024. आणि त्यांचं निधन कधी झालं? 18 डिसेंबर 2025 रोजी. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी साजरा केला जातो? 20 डिसेंबरला. कोणत्या राज्याला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 गट 1 मध्ये प्रथम पुरस्कार मिळाला? तर ते आहे आंध्र प्रदेश. राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सुरेश गोयल यांची. 2026मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? भारत.
साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संमेलन गीताचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले? कवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांच्या हस्ते. बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड कोणी जिंकला? एअर इंडियाने. कोणत्या रेल्वे स्थानकाला 2025चा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार मिळाला? मियाना रेल्वे स्टेशन. भारत आणि कोणत्या देशादरम्यान नुकताच डिसेंबर 2025मध्ये वेरूळ लेणी आणि पेट्रा या 2 युनेस्को जागतिक वारसास्थळांमध्ये ट्विनिंग करार झाला आहे? तर तो देश आहे जॉर्डन. टेरिटोरियल आर्मीमध्ये पहिली महिला लेफ्टनंट बनलेली सई जाधव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची आहे? कोल्हापूर. डेहराडून येथील प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या 93व्या वर्षांचा इतिहास पहिल्यांदाच कोणत्या महिला कॅडेटने प्री कमिशनिंग ट्रेनिंग पूर्ण करून टेरिटोरियल आर्मीमध्ये पहिली महिला लेफ्टनंट बनवण्याचा मान मिळवला? उत्तर आहे सई जाधव. तसेच विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करा. तसेच व्हिडिओला तुम्ही हाईप देखील करू शकता. जर व्हिडिओला तुम्ही हाईप करून पॉईंट दिले तर हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत यूट्यूब स्वतःहून पोहोचत असतं. त्यामुळे खाली जो हाईप बटन आहे त्यावर देखील तुम्ही क्लिक करा. पुढील प्रश्न, एकता नावाचा युद्ध सराव कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केला जातो? भारत आणि मालदीव. भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? तर ते उत्तर प्रदेशमध्ये स्थापन होईल. कोणते विद्यापीठ भारतातील पहिले योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर बनले आहे? ते आहे पतंजली विद्यापीठ. इस्रोने कोणत्या मोहिमेसाठी क्रू मॉड्यूलच्या वेगावर नियंत्रण ठेवणाऱ्या ड्रोग पॅराशूटची चाचणी 18 आणि 19 डिसेंबर 2025 रोजी यशस्वीरित्या पूर्ण केली? तर ते आहे गगनयान मोहीम. केंद्र सरकारने माजी अग्निवीरांना BSF कॉन्स्टेबल भरतीत किती टक्के कोटा निश्चित केला आहे? तर तो 50% आहे. पुढे, नुकतेच कोणत्या राज्यात रेल्वे राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत 7 हत्तींच्या मृत्यूची घटना घडली? आसाम. महिला टेनिस असोसिएशनचा प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर आहे आर्याना सबालेंका यांनी. नेक्स्ट, स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? रवी रंजन. भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया कोण होत्या ज्यांनी डिसेंबर 2025मध्ये निधन झाले? त्या आहेत मेहर कॅस्टिलिनो. पुढे, अलीकडेच नासाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? जेरेड इसाकमन यांची. नेक्स्ट, दरवर्षी शेतकरी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 23 डिसेंबर रोजी. 8 ते 12 डिसेंबर 2025 दरम्यान क्वाड देशांचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? उत्तर आहे अमेरिका. पुढील प्रश्न, चर्चेत असलेला अरवली पर्वतरांगेचा सर्वाधिक भाग कोणत्या राज्याशी लागून आहे? राजस्थान. 12व्या अंडर-19 आशिया कप 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? पाकिस्तान. आणि उपविजेता संघ आहे भारत. 2025च्या जागतिक फुटबॉल महासंघ फिफा क्रमवारीत कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तो आहे स्पेन. पुढील प्रश्न, 2025च्या जागतिक फुटबॉल महासंघ फिफा क्रमवारीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? 142व्या. अलीकडेच चर्चेत असलेल्या भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेले अंजदीप INS अंजदीप हे काय आहे? तर पाणबुडी आहे, विरोधी लढाऊ जहाज. पुढे, VB जीरामजी विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी कधी दिली? 21 डिसेंबर 2025 रोजी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? महेंद्र हरपाळकर यांची. T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ती आहे स्मृती मंदाना. पुढे, दरवर्षी राष्ट्रीय हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 24 डिसेंबरला. मेरियर वेबस्टरने 2025साठी वर्षातील सर्वोत्कृष्ट शब्द म्हणून कोणता शब्द घोषित केला? उत्तर आहे स्लोप. IUCNमध्ये सामील होणारा 90वा देश कोणता ठरला आहे? तो आहे तुवालू. WPL 2026साठी दिल्ली कॅपिटल या संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? जेमिमा रॉड्रिग्स यांची. आणि लक्षात घ्या, जो महिलांचा विश्वचषक जो झाला होता त्यामध्ये भारताने ट्रॉफी जिंकली, परंतु सेमीफायनलमध्ये जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर यांनी 300+ टार्गेट स्वतः मिळून म्हणजे दोघींनी मिळून 100 म्हणजे 200+ त्यांनी काय म्हणतात की पार्टनरशिप केली होती आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी 100+ स्कोर केला होता. त्यामुळे भारत तो वर्ल्ड कप जिंकू शकला आणि ज्या जेमिमा रॉड्रिग्स आहेत त्या आता दिल्ली कॅपिटलच्या WPL 2026साठी कॅप्टन म्हणून काम करणार आहे. पुढे, ऑड्रे दे झार ए दे लेत्र या नावाने कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे रवी DC.
फ्रान्सच्या प्रतिष्ठित सांस्कृतिक पुरस्कारांनी कोणाला सन्मानित करण्यात आले? रवी डी.सी. जयंत नारळीकर हे कोण होते ज्यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले? तर ते एक खगोल भौतिकशास्त्रज्ञ होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा 100व्या जयंतीनिमित्त 0 ते शतक या कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले? इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते विनोद कुमार शुक्ल यांचे नुकतेच निधन झाले. ते कोण होते? तर ते हिंदी लेखक होते. पुढे, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये श्री भगवद्गीतेच्या श्लोकांचे पठण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला? ते राज्य आहे उत्तराखंड. पश्चिम बंगाल सरकारने महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ कर्मश्री या योजनेचे नाव बदलून काय केले? तर ते केले आहे महात्मा श्री. पुढे, भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार कोण आहे ज्याची यावर्षीच्या खेळातील सर्वोच्च मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली? उत्तर आहे हार्दिक सिंग. इस्रोने 24 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या रॉकेटद्वारे 6100 किलो वजनाच्या ब्लू बर्ड ब्लॉक 2 या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? उत्तर आहे LMVM 3M6 बाहुबली. पुढील प्रश्न, नुकतेच 23 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या देशाने आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली? तर तो देश आहे आपला प्यारा भारत. पुढे, सार्वजनिक सेवा कार्यक्षमता वाढवण्यासाठी देशातील पहिली QR कोड फीडबॅक प्रणाली कोठे सुरू करण्यात आली? हैदराबाद या ठिकाणी. कोणत्या केंद्रशासित प्रदेशात एम्स विजयपूर कॅम्पसमध्ये पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. NDTV इंडियन ऑफ द इयर 2025मध्ये कोणाला ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे जय शहा. कोणत्या ब्रिटिश कलाकाराला प्रतिष्ठित टर्नर प्राइज 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे नेना कालू. पुढे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी निवड झालेली पहिले अपंग व्यक्ती कोण बनले आहेत? तर ते आहे जॉन मॅकफॉल हे. अंतराळात जाणारी जगातील पहिली अपंग व्यक्ती कोण ठरली? तर ते आहे मायकेला मेंटहाऊस यानंतर पुढे, दरवर्षी समाजसेवक बाबा आमटे यांची जयंती कधी साजरी केली जाते? 26 डिसेंबर रोजी. अलीकडेच ओडिसा राज्यात धनु यात्रेची सुरुवात झाली असून ही यात्रा कोणत्या देवतेशी संबंधित आहे? उत्तर आहे भगवान श्रीकृष्ण. पुढे, फेब्रुवारी 2025मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे शुभंकर का आहे? तर ते आहे मोरवीर. पुढे, 7 ते 14 डिसेंबर दरम्यान एशियन यूथ पॅरा गेम 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? तर ते करण्यात आलं दुबई या ठिकाणी. एशियन यूथ पॅरा गेम्स 2025मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर ती आहेत 102 पदके. भारतातील रोलिंग बजेट लागू करणारे पहिले राज्य कोण? ते आहे मध्य प्रदेश. ओडिसा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अनु गर्ग. न्यू बॅलन्स या ग्लोबल स्पोर्ट्सवेअर ब्रँडची पहिली भारतीय महिला ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? जान्हवी कपूर. कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अर्णव महर्षीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले? विज्ञान आणि तंत्रज्ञान. 26 डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले? 20 मुलांना. पुढे, दरवर्षी सुशासन दिवस कधी साजरा केला जातो? 25 डिसेंबरला. फिफा अरब कप चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशाने जिंकली? मोरोक्को. सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? मोहर बसू. पुढे, भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप अधिकृतपणे तटरक्षक दलाला कधी सुपूर्द करण्यात आले? 23 डिसेंबर 2025 रोजी. 25 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या देशाने K4 सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली? भारत. BWF वर्ल्ड टूर फायनल 2025मध्ये भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष युगल जोडीने कोणते पदक जिंकले? कांस्य पदक. कोणाच्या स्मरणार्थ छत्तीसगडमध्ये देशातील पहिले आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय उभारण्यात आले आहे? उत्तर आहे शहीद वीर नारायण सिंग. विद्यार्थ्यांनो, पुढीलही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, लाईक केला नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओला नक्की विद्यार्थी मित्रांनो हाईप करा. आणि जे आपलं चालू घडामोडीचं जे मटेरियल आहे ते फक्त 99 रुपयामध्ये भेटणार आहे, त्यामुळे ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करायचं आहे.
पुढील प्रश्न, भारताच्या 2026च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहेत? उत्तर आहे उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा. $700 अब्ज संपत्ती पार करणारे जगातील पहिले व्यक्ती कोण ठरले? तर ते आहेत एलॉन मस्क. भारतातील रोलिंग बजेट लागू करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश. दरवर्षी आंतरराष्ट्रीय सेलो दिवस कधी साजरा केला जातो? 29 डिसेंबर रोजी. खलिदा झिया यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या? बांगलादेश. जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा तियान शान शिंगली बोगदा हा चीनमध्ये आहे. त्याची लांबी किती? 22.13 किलोमीटर. भारतातील पहिले स्वदेशी मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग स्कॅनर कोठे विकसित करण्यात आले आहे? बेंगलोर या ठिकाणी. विद्या प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्थापना कोठे करण्यात आली? बारामती, पुणे या ठिकाणी. डिसेंबर 2025मध्ये हिमाचल प्रदेश राज्यात सुरू करण्यात आलेली ग्रीन टू गोल्ड योजना कोणत्या पिकाशी संबंधित आहे? भांग. कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य देश बनला? रशिया. विश्वनाथ आनंद यांच्यानंतर जगातील जलद स्पर्धेत पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? अर्जुन एरिगेसी. वर्ल्ड ब्लिट्स चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताच्या अर्जुन एरिगेसी या बुद्धिबळपटूने कोणते पदक जिंकले? कांस्य पदक. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी भारतीय महिला कोण? दीप्ती शर्मा. भारतातील पहिले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आधारित वैद्यकीय महाविद्यालय कोठे सुरू होत आहे? मध्य प्रदेश या ठिकाणी. ह्यू मॉरिस हे कोणत्या देशाचे माजी क्रिकेटपटू आहेत ज्यांचे नुकतेच 28 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले? इंग्लंड. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भारतातील सर्वात मोठे सुमारे 2000 वर्षापूर्वींचे दगडी भुलभुलैया चक्रव्यूह सापडले आहे? सोलापूर. 40व्या आशियाई जलपक्षी जनगणना 2026चे आयोजन कधी करण्यात आले? 10 व 11 जानेवारी 2026 रोजी. 4 डिसेंबर 2025 रोजी फ्रेंच देशाचा प्रतिष्ठित सलमान शेव्हियर दे ऑर्डरे देस आर्ट्स एट देस लेट्रेस कोणाला प्रदान करण्यात आला? रवी डीसी. संरक्षण अधिग्रहण परिषदेचे भारतीय सैन्य दलांची ताकद वाढवण्यासाठी तब्बल किती कोटी रुपयांचे शस्त्र आणि संरक्षण उपकरणांच्या खरेदीला मंजुरी दिली? 79,000 कोटी. अलीकडेच चर्चेत असलेले भारतीय नौदलाचे पहिले टाके घालून शिवण पद्धतीने बांधलेले शिडाचे जहाज कोणते? INSV कोंडणी. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? हर्षवर्धन निंबाळकर यांची. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष कोण होते ज्यांचा कार्यकाळ संपला? ते आहे रजनीश शेठ. आणि आता नवीन अध्यक्ष कोण? विवेक भीमनवार. पुढे 2026चा बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ओम प्रकाश शहा यांना. ICC अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2026साठी भारतीय संघाचा कर्णधारक पद कोणाची नियुक्ती झाली? आयुष म्हात्रे. 14 ते 23 डिसेंबर 2025 दरम्यान ग्लोबल चेस लीग 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? मुंबई या ठिकाणी. कोणत्या देशाने सुपर कंडक्टिंग मॅगलेव तंत्रज्ञानावर आधारित एका चाचणी ट्रेनने केवळ 2 सेकंदात 700 किलोमीटर प्रति तास वेग गाठण्याचा जागतिक विक्रम केला? तर ते आहे चीन. INS वाक्षीर पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या भारतीय राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणने कोणत्या राज्याला टायगर प्रेझेंट स्टेट म्हणून पुन्हा दर्जा दिला? गुजरात. नेक्स्ट, आकाश नेक्स्ट जनरेशन हे भारताचे स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र कोणी विकसित केले? DRDOने. 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2026मध्ये कोठे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे? नांदेड. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी भारताची महिला क्रिकेटपटू कोण आहे? मिताली राज 2021. आणि आता कोणी पार केला? तर तो पार केला आहे स्मृती मंदाना यांनी. यानंतर पुढील प्रश्न आहे, बाल लैंगिक शोषण, गैरवापर आणि हिंसाचार प्रतिबंध आणि उपचारासाठी जागतिक दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 18 नोव्हेंबर. आर्मी टेक्निकल मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाने विकसित केली? अमेरिका. महाराष्ट्रातील कोणत्या कॅटेगरीच्या व्यक्तीचा अत्याचाराने मृत्यू झाल्यास वारसांना सरकारी नोकरी देण्याची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे? तर SC आणि ST कॅटेगरींच्या व्यक्तींचा. केंद्र सरकारने देशातील 250हून अधिक बंदरांची सुरक्षा कोणत्या संरक्षण दलाकडे सोपवली? उत्तर आहे CISF.
एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? उत्तर आहे छोंजुन ॲग्मो. अंध महिला T20 विश्वचषक 2025 विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? भारत. ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? लक्ष्य सेन. भारतातील संरक्षण चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट कोणता ठरला? 120 बहादूर. भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण होते जे नुकतेच निवृत्त झाले? BR गवई. 24 नोव्हेंबर 2025 पासून भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण बनले? न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. IPL 2026साठी राजस्थान रॉयल्स या संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? कुमार संकारा. भारतातील कोणते राज्य 100% सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले पहिले राज्य बनले? गोवा. भारतीय दिग्दर्शक थोरा टार्नी यांना कोणत्या देशाकडून ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स शेव्हिलियर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? फ्रान्स. 2025चा ATP फायनल स्पर्धा कोणी जिंकली? जेनिक सिन्नर याने. 2025 वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? 20 पदके. नेक्स्ट, वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025मध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकले आहेत? 9 पदके. निखत झरीन आणि नुपूर शोरान या भारतीय महिला बॉक्सरने नुकतेच पार पडलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025मध्ये कोणती पदके जिंकली? सुवर्णपदके. मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत भारताचे नेतृत्व कोणी केले? मोनिका विश्वकर्मा यांनी. तर मिस युनिव्हर्स 2025 किताब जिंकणारी फातिमा बोश कोणत्या देशाची आहे? मेक्सिको. मिस युनिव्हर्स 2025चा किताब कोणी जिंकला? तर तो जिंकला फातिमा बोश यांनी. पुढे, दरवर्षी जागतिक दूरदर्शन दिवस कधी साजरा करण्यात येतो? 21 नोव्हेंबरला. आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चची 13वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? सिक्कीम. 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली. सोनापूर बीच व पुरी गोल्डन बीच या 2 समुद्रकिनाऱ्यांना अलीकडेच ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळाला. हे समुद्रकिनारे कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. पुढील प्रश्न, कोणत्या 2 देशांनी संयुक्तपणे ओमेन नावाचा ड्रोन विकसित केला? अमेरिका आणि UAE. पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? विवेक सिंगला. वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025मध्ये भारताचे मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले? सुवर्णपदक. भारतातील पहिले स्वदेशी हाय प्रिसिजन डायोड लेझर कोणत्या कंपनीने विकसित केले? प्रिनिष्क प्रायव्हेट लिमिटेड. दरवर्षी आपल्या भारताचा संविधान दिवस कधी साजरा करण्यात येतो? 26 नोव्हेंबर रोजी. इंडिया पोस्टने भारतातील पहिले जनरल झेड थीम असलेले पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी उघडले? IIT दिल्ली. जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट कोणता देश बांधणार आहे? चीन. भारताने आपला पहिला परदेशी संरक्षण उत्पादन कारखाना कोठे सुरू केला? मोरोक्को. अलीकडेच भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता ठरला आहे? HDFC बँक. नोव्हेंबर 2025मध्ये 24 नोव्हेंबर 2025 रोजी कोणती युद्धनौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे भारतीय नौदलात सामील झाले? INS माहे. भारताची 26वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली? सुरयू वेलपुला. भारताच्या संशोधन आणि ज्ञान परिसंस्थेतील योगदानासाठी ISB रिसर्च कॅटलिस्ट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? अझीम प्रेमजी. अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठित सोहळा कधी पार पडला? 22 जानेवारी 2024 रोजी. 25 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या कळसावर कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले? नरेंद्र मोदी. महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा करण्यात येतो? 25 नोव्हेंबरला. डॉन पुरस्कार 2025ने ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या फॉर्म्युला 1 ड्रायव्हरला सन्मानित करण्यात आले? ऑस्कर पियास्ट्री. पुढे, अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या नायट्रिक ऑक्साईड जखमेच्या ड्रेसिंगचे नाव काय? कोलोनॉक्स. पुढे, टेस्ला कंपनीचे भारतातील पहिले अनुभव केंद्र कोठे आहे? मुंबई या ठिकाणी. साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात केला? नितीश कुशलप्पा यांना. 22 व 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान G20ची 20वी शिखर परिषद कोठे पार पडली? दक्षिण आफ्रिका. महिला कबड्डी विश्वचषक 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? भारत. अभिनेते धर्मेंद्र यांचा पहिला चित्रपट कोणता? दिल भी तेरा हम भी तेरे. त्यांना कोणत्या नावाने ओळखले जायचे? ही मॅन. त्यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर 19व्या वर्षी.
दरवर्षी श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांची जयंती कधी साजरी करण्यात येत असते? 26 नोव्हेंबरला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऑसी इंडेक्स 2025 नौदल युद्ध अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर पॅसिफिक या ठिकाणी. नोव्हेंबर 2025मध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेवर कोणत्या देशाने बहिष्कार टाकला? अमेरिका. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? जावेद अशरफ. मिरज मित्तल यांच्या जागी भारताचे नवीन दूरसंचार सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? अमित अग्रवाल. SRFI इंडिया ओपन 2025 स्क्वॉश स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? मोहम्मद झकारिया. SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॉश स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? अनाज सिंग. नेक्स्ट. 21 नोव्हेंबर 2025 पासून भारत सरकारने 29 जुने कायदे रद्द करून किती नवीन कामगार संहिता देशभर लागू केल्या? 4. 2025मधील स्ट्रॉंगेस्ट वुमेन स्पर्धेत जगातील सर्वात बलवान महिला कोण ठरली? जेमी बुकर. ICC T20 विश्वचषक 2026साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? रोहित शर्मा. दरवर्षी समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी कधी साजरी केली जाते? 28 नोव्हेंबर. अलीकडेच जगातील तिसरा सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार देश कोण बनला? संयुक्त अरब अमिराती. जेर बोल्सोनारो यांना 27 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असून ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती आहेत? ब्राझील. कुरुक्षेत्रात नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले पांचजन्य स्मारक कोणत्या देवतेच्या दिव्य शंखाच्या स्मरणार्थ बांधले गेले? भगवान श्रीकृष्ण. कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी रायथना मिकोसम नावाचा उपक्रम सुरू केला? आंध्र प्रदेश. हवामान बदल कामगिरी निर्देशांक क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2026मध्ये कोणता देश 4थ्या क्रमांकावर आहे? डेन्मार्क. हवामान बदल कामगिरी निर्देशांकामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? 23व्या. यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार कोणाला जाहीर झाला? डॉक्टर सुखदेव थोरात. नेक्स्ट. WPL 2026च्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली? दीप्ती शर्मा. सॅटेलाईट इंटरनेट सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. सुजलाम भारत शिखर परिषद 2025चे उद्घाटन कोठे झाले? नवी दिल्ली. हास्य सम्राट किंवा मिर्झा एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखले जायचे ज्यांचे नुकतेच निधन झाले? मिर्झा रफी अहमद. अंडर 19 आशिया चषक 2025साठी भारताच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती झाली? आयुष म्हात्रे. हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशाशी करार केला? फ्रान्स. अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये बहुपत्नी विवाह कायदेशीर गुन्हा असे विधेयक मंजूर करण्यात आले? आसाम. कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? 36व्या. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? अमेरिका. आशिया पॉवर इंडेक्स क्रमांकावर 40 गुणांसह भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 3ऱ्या. दरवर्षी जागतिक एड्स दिवस कधी साजरा करण्यात येतो? 1 डिसेंबर रोजी. आयप ऑफ स्टारचा पहिला विजेता कोण ठरला? रोहित राऊत. आंद्रे रसेल या खेळाडूने नुकतेच IPLमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा कोणत्या देशाचा आहे? वेस्ट इंडिज. 2026मधील COP31 परिषद कोठे आयोजित केली जाईल? तुर्की. दितवाह चक्रवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले? ऑपरेशन सागर बंधू. अलीकडेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दितवाह चक्रीवादळामुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली? श्रीलंका. यंदाचा बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? मीनाक्षी निकम. शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते? अमरावती. 28 नोव्हेंबर 2025 रोजी दक्षिण गोव्यातील गोकर्ण ज्योतिर्लिंग मठात उभारलेल्या प्रभू रामचंद्राच्या 77 फुटी उंचीच्या पुतळ्याचे शिल्पकार कोण? राम सुतार. तर कोणाच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले? नरेंद्र मोदी. दरवर्षी रेड प्लॅनेट डे कधी साजरा करण्यात येतो? 28 नोव्हेंबर रोजी. पद्मभूषण प्रसिद्ध भारतीय भरतनाट्यम नर्तकी अभिनेत्री कमला कुमारी यांचे निधन कधी झाले? 23 नोव्हेंबर 2025 रोजी. भारतातील पहिल्या द्रवरूप हिलियम क्रायोजेनिक सुविधेचे उद्घाटन कोणी केले? डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी. अलीकडेच कोणत्या देशाने अंगारा 1.2 या रॉकेटमधून अज्ञात लष्करी उपग्रह प्रक्षेपित केला? उत्तर आहे रशिया. जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? गेनाडी गेलोक्विन यांची. ज्ञानेश कुमार यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला? 26वे. 2026साठी आंतरराष्ट्रीय आयडिया इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रॉल असिस्टन्स या प्रतिष्ठित
आंतर सरकारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? ज्ञानेश कुमार. 26 नोव्हेंबर 2025 रोजी युनेस्कोच्या मुख्यालयात कोणाच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. इंडियामध्ये राष्ट्रपतींचे कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला कॅडेट कोण ठरली? सिद्धी जैन. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक 52 शतके करणारा खेळाडू कोण? विराट कोहली. दरवर्षी जागतिक दिव्यांग दिवस कधी साजरा करण्यात येतो? 3 डिसेंबर रोजी. 2025च्या जागतिक कौशल्य आशियाई स्पर्धांमध्ये भारताने पहिल्याच उपस्थितीत कोणते स्थान पटकावले? 8वे. डेव्हिड कप 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? इटली. 15व्या मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 2025चा किताब कोणत्या संघाने जिंकला? भारत ब मणिपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जे वर्ष आहे 2025चे याचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपण बघितले आहेत. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच डेली बेसिसवर करंट अफेअर शॉर्ट्स व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असेल तर डेली करंट अफेअर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडीचं मटेरियल आम्ही तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये देत आहोत. तर आजच परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली किंवा तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता. आपण कोणत्याही एक्झामसाठी जर फॉर्म भरला असेल MPSC, मुंबई उच्च न्यायालय, नाशिक महानगरपालिका किंवा इतरही 2026मधील कोणत्याही एक्झाम, त्यासाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करा आणि व्हिडिओला खाली हाईप बटनावर क्लिक करा. तसेच करंट अफेअर जर तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.